केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडवरती आले होते, मात्र आतापर्यंत कबरवरून वाद निर्माण होतात, त्यालाच कबरीला आता समाधी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांना समाधी बोलतो, मात्र कबरीला कुठेतरी तर समाधी बोलायला लागली. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण त्यांचा राजकीय दौरा होता. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेह भोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काही ते सोडवू शकले नाहीत. रायगडसारख्या जिल्ह्याला जिथे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते, असं मी पाहिलं. पण तो त्यांचा प्रश्न आहे. पण रायगडावर आपण जे म्हणताय, जे भाषण आहे, छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्याइतकी वाईट वेळ आलेली नाहीये. छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडानं कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार. या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, एवढंच सांगतो मी. आणि शेवटी कसं, गेले 3 महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले होते. औरंगजेबाचं थडगं, कबर ज्याला आम्ही म्हणतो, थडगं म्हणतो, ते राहता कामा नये, ते उखडून टाकू. आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे प्रदर्शन केलं, छावा, आणि त्यातून लोक पेटले, भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरीसमोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला. बरं का, हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार, ते काल झालं. समाधीचा दर्जा. मग इतकं हाणामाऱ्या दंगली का घडवल्या? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, दाहोदला, म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी? की औरंगजेबाच्या, महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूला, त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं. आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता. आणि छत्रपती शिवरायांचे ढोंगी चाहते, एसएनसी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर. हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना, हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंडून निघाला असता, तर जे वर त्रिकूट होतं ना, एसएनसी, देवाभाऊ, अजित पवार, अजितदादा संयमी आहेत, तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता. कसं हिंदुत्वाचा कडेलोट झाला, अमुक झाला, तमुक झाला, औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतायत, समाधी म्हणतायत, हे दोघे आघाडीवर असते. पण काल श्री अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या, त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही. या राज्याचं दुर्दैव आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.